नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे। महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात दोन मोठ्या घडामोडी समोर आल्यात। राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून महिला आणि बालविकास विभागाला मे महिन्याच्या 1500 रुपयांच्या हप्त्याच्या वितरणासाठी 344 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे। दुसरी बाब म्हणजे भाजप आमदार मोनिका राजळे यांनी लाडक्या बहिणींच्या मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम कधी खात्यात येईल याची थेट तारीखच जाहीर केली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अनुसूचित जाती प्रवर्गातील महिला लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देण्यासाठी दरमहा सामाजिक न्याय विभागाकडून महिला आणि बाल विकास विभागाला निधी वितरित केला जातो। 10 जून रोजी सामाजिक न्याय विभागाकडून शासन निर्णय जारी करत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी 344 कोटी रुपये वितरित करण्यास मंजुरी देण्यात आल्याचं जाहीर करण्यात आले। भाजपच्या शेगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील आमदार मोनिका राजळे यांनी लाडक्या बहिणींना मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार आहे हे जाहीर केले। मोनिका राजळे यांनी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम ही 12 ते 15 जून दरम्यान जमा केली जाईल असं स्पष्ट केले। आता राज्य सरकारकडून प्रत्यक्ष लाडकी बहीण योजनेच्या मे महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची प्रक्रिया कधी सुरू करण्यात येणार याकडे आता संपूर्ण लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं लाडक्या बहिणींसाठी खरंच ही मोठी गुड न्यूज म्हणावी लागेल। आणि आता 12 ते 15 मे दरम्यान नक्कीच सगळ्यांना पैसे मिळतील ही अपेक्षा आहे। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।